Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 11 about the chapter circle. This is part of the video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel if you have not yet subscribed and take advantage of all these lectures. So we will continue now. In the previous part of this chapter, we have studied lots of things, tangent theorem. Then what we have done is theorem of touching circles, converse of tangent theorem, etc., etc. Now we are going to concentrate on arc of a circle. Okay, arc of circle. मग आता काय आहे बघा की एक सर्कल आपण समजा काढलं. ओके, सपोज आय ड्रॉ अ सर्कल अँड वी कन्सिडर secant of this circle. You know what is secant, right? So secant is a line which intersects the circle in two distinct points. So suppose now this is the secant of the circle, right? And the center of the circle is here, suppose C is the center. Now what happens due to this secant divides circle into two parts. See, हा एक पार्ट झाला, बरोबर ना. इथे समजा मी हे secant AB असं म्हटलं आपण, ही लाईन असते ना, ही लाईन आहे, त्याला आपण समजा नाव दिलं K. आणि इथे हा एक, इथे आपण X हा पॉईंट घेऊया, इथे Y हा पॉईंट घेऊया. म्हणजे काय झालं बघा, त्या secant AB मुळे, म्हणजे त्या लाईन K ही जी secant आहे, जी त्या सर्कलच्या A आणि B या दोन पॉईंट्समधून जाते आहे, त्यामुळे काय झालं, या सर्कलचे दोन भाग झाले. एक झाला AXB आणि दुसरा झाला AYB. मग हे जे AXB आणि AYB आहेत यांनाच म्हणायचं आर्क्स ऑफ द सर्कल. बघा, एनी वन ऑफ दीज टू पार्ट्स अँड द कॉमन पॉईंट्स ऑफ द सर्कल अँड द secant constitute an arc of the circle. बरोबर आहे. म्हणजे काय म्हटलंय बघा, secant divides a circle into two parts. म्हणजे हा एक पार्ट झाला, हा दुसरा पार्ट झाला, बरोबर आहे ना. आणि त्यांनी काय म्हटलंय बघा, एनी वन ऑफ दीज टू पार्ट्स, म्हणजे हा पार्ट मी घेतला, कसा आहे तो पार्ट, अँड द कॉमन पॉईंट्स ऑफ द सर्कल अँड secant. आता सर्कल आणि secant वरचे कॉमन पॉईंट्स कोणते आहेत, A आणि B. मग AXB हे जे सर्व पॉईंट्स आहेत, हा पॉईंट्सचा जो सेट आहे त्याला आपण आर्क म्हणणार. तसंच AYB. आणि बघा त्याच्यामध्ये कसं आहे, द पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सर्कल अँड secant आर कॉल्ड एंड पॉईंट्स ऑफ द आर्क्स. म्हणजे आता इथे आर्कचा AXB, आता इथे दोन आर्क झाले बघा, आर्क AXB आणि दुसरा झाला आर्क AYB. त्याच्यामध्ये काय झालं बघा, A आणि B हे जे पॉईंट्स आहेत ते secant आणि सर्कल यांना कॉमन आहेत. ते पॉईंट A आणि B हे दोन्ही सर्कलवर पण आहेत आणि त्या secantवर पण आहेत. त्यामुळे त्या सर्कलवरचा त्या कॉमन पॉईंट्सपासून, या A पासून, म्हणजे आता इथे हा A आहे ना आपला, त्या A पासून B पर्यंतचा जो पोर्शन आहे इन्क्लुडिंग A आणि B, दॅट इज कॉल्ड आर्क ऑफ द सर्कल. तसंच इकडे AYB, म्हणजे ते मध्ये कसं आहे, तुम्ही AB म्हटलं ना तर ते असा हा AB की हा AB कळणार नाही, म्हणून इथे X असा एक पॉईंट घेण्याची प्रथा आहे, AXB AYB, म्हणजे तुम्हाला क्लिअर कट कळतं. मग आता ह्याच्यामध्ये मायनॉर आर्क आणि मेजर आर्क असे दोन प्रकार आहेत. आता मायनॉर आर्क म्हणजे काय बघा, इफ द सेंटर ऑफ द सर्कल इज ऑन वन साइड ऑफ द secant, देन आर्क ऑफ द साइड इज कॉल्ड मेजर आर्क. सेंटर ऑफ द सर्कल त्या secantच्या या बाजूला आहे, secantच्या बाहेर आहे, एक्सटिरियर. म्हणजे कसं झालं बघा, ही तुमची secant आहे आणि काय म्हटलंय बघा, इफ सेंटर ऑफ द सर्कल इज ऑन वन साइड ऑफ द secant, देन आर्क ऑफ द सर्कल, आर्क ऑन द साइड ऑफ द सेंटर इज कॉल्ड मेजर आर्क. बघा, ही secant आहे, त्या secantमुळे सर्कलचे दोन भाग झाले, त्यातल्या एका कुठल्या तरी भागामध्ये सेंटर असणार, बरोबर ना. किंवा आता समजा ही secant म्हणजेच ती डायमीटरमधून जाणारी, डायमीटर कंटेन करणारी secant असेल तर परिस्थिती वेगळी आहे, मग त्यावेळी दोन्ही भाग समान असणार. परंतु इथे काय झालं, हा जो आर्क आहे तर त्या secantच्या सेंटर ज्या बाजूला आहे त्या बाजूचा आर्क त्याला म्हणतात मेजर आर्क आणि उरलेला आर्क हा मायनॉर आर्क. म्हणजे इथे AXB
हा झाला मायनॉर आर्क, मायनॉर आर्क. ओके. आणि दिस ए वाय बी इज मेजर आर्क. मेजर आर्क म्हणजे सिकॅन्टमुळे सर्कलचे दोन भाग झाले या डायग्राममध्ये तरी. मग त्याच्यामध्ये सेंटर ज्या बाजूला आहे तो जो आर्क आहे तो मेजर आर्क आणि दुसरा जो उरलेला आर्क आहे तो मायनॉर आर्क, असं त्यातलं आधी एक लक्षात घ्या. आता पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे की त्या आर्कचं मेजर म्हणजे त्या आर्कचं आपणाला सेंट्रल अँगल हा आधी कन्सेप्ट आपणाला बघायचा आहे. सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगल म्हणजेच काय, अँगल मेड ॲट द सेंटर, सेंट्रल अँगल. म्हणजे आता हा समजा तुम्ही ए आणि बी घेतलं तर इथे जो अँगल तयार होईल ए आणि सी आणि ए जॉईन करा, सी आणि बी जॉईन करा, हा जो अँगल आहे याला म्हणतात सेंट्रल अँगल. बघा ए एक्स बी हा जो कर्व आहे, आर्क आहे, त्याचे एंड पॉईंट्स काय आहेत ए आणि बी, तर ते तुम्ही सेंटरला जॉईन करणार म्हणजे हा जो अँगल तयार झाला ए सी बी याला म्हणतात सेंट्रल अँगल. लक्षात घ्या, दॅट इज कॉल्ड सेंट्रल अँगल. बघा इथे त्यांनी म्हटलं आहे वेन द व्हर्टेक्स ऑफ अन अँगल इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ सेंट्रल अँगल. बघा इथे हा जो अँगल तुम्ही घेतलात ना ए सी बी, त्याचं व्हर्टेक्स कोणता आहे सी, म्हणून हा सेंट्रल अँगल आहे. ज्या अँगलचा व्हर्टेक्स, आता कसं आहे बघा, तुम्ही हा अँगल काढला ना, असा अँगल काढला तर याचा व्हर्टेक्स म्हणजे हा ए, मग आपण काय म्हणतो बी ए बी हा रे असतो, ए सी हा रे असतो, सी ए बी हा अँगल किंवा बी ए सी अँगल हा जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा हा त्याचा व्हर्टेक्स आहे. तसं हा जो अँगल आहे ना ए सी बी, व्हर्टेक्स ऑफ दिस अँगल इज ॲट द सेंटर, सो दिस इज अ सेंट्रल अँगल. त्यामुळे सेंट्रल अँगलची डेफिनेशन इथे तुम्हाला क्लिअर झाली. आता पुढचा मुद्दा काय आहे, मेजर ऑफ द आर्क, हे आपल्याला शिकायचं आहे. व्हॉट इज मेजर ऑफ आर्क. ओके, मेजर ऑफ आर्क. आर्कचं मेजर म्हणजेच काय, जसं अँगलला मेजर असतं, आपण कोनमापक वापरून ते मोजू शकतो, तसं आर्कला कोनमापक वापरून मला मोजता येईल का, ए एक्स बी हे कोनमापक वापरून ह्याचं मेजर मला मोजता येईल का, नाही. मग काय केलं जातं, त्याचा सेंट्रल अँगल घ्यायचा, ए बी हे जे एंड पॉईंट्स आहेत त्या आर्कचे, आय एम टॉकिंग अबाउट आर्क ए एक्स बी, मग त्याचं जे एंड पॉईंट्स आहेत ते तुम्ही सेंटरला जॉईन करा म्हणजे एक सेंट्रल अँगल तयार झाला ए सी बी. आता याचं मला मेजर मोजता येईल, ते मेजर म्हणजेच या आर्कचं मेजर. बघा म्हणजे तुम्हाला आर्क्स कम्पेअर करायला आता सोपं जाणार. इथे काय म्हटलं आहे बघा त्यांनी, सेंट्रल अँगल झाल्यानंतर बघा मेजर ऑफ अ आर्क, टू कम्पेअर टू आर्क्स वी नीड टू नो देअर मेजर्स. दोन अँगल्स आहेत ना, तुम्हाला मी समजा सांगितलं एक अँगल 90 अंशाचा आहे, दुसरा 70 अंशाचा आहे, तर मग तो लहान कुठला, तर तो 70 अंशाचा आहे. म्हणजे तुम्ही कम्पॅरिझन करू शकता वेनेवर दे आर असाइन्ड सम नंबर्स. मला नुसतं सांगितलं एक अँगल ए बी सी आहे, दुसरा अँगल पी क्यू आर आहे, त्यांच्यामध्ये कम्पॅरिझन करा. कसं काय मी करणार, मला काय सांगितलं पाहिजे, ए बी सीचं मेजर काय आहे, पी क्यू आरचं मेजर काय आहे. वेनेवर आय नो दॅट मेजर ऑफ दॅट अँगल आय कॅन टेल किती अंशाचा कोन आहे. हे जर मला नाही सांगितलं तर मग कसं सांगणार कुठला अँगल मोठा आहे कुठला अँगल लहान आहे की ते दोन इक्वल आहे. मला जर असं सांगितलं ना की अँगल ए बी सी आहे त्याचं माप 90 अंश आहे आणि अँगल पी क्यू आर आहे त्याचं माप पण 90 अंशाचं आहे, म्हणजे मग मी सांगणार की हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. ए बी सी समजा 90 अंशाचा आहे, पी क्यू आर समजा 30 अंशाचा आहे, तर मी म्हणणार अँगल पी क्यू आर इज स्मॉलर दॅन अँगल ए बी सी. नुसते तुम्हाला अँगलची नावं सांगितली तर यू कॅनॉट कम्पेअर द अँगल्स, यू मस्ट बी टोल्ड व्हॉट आर द मेजर्स. मग तसंच आर्क आहे. आता इथे बघा या डायग्राममध्ये आपल्या ए एक्स बी हा एक आर्क आहे, ए वाय बी हा पण आर्क आहे. मी तुम्हाला विचारलं यातला लहान आर्क कोणता मोठा आर्क कोणता, ॲपरंटली तुम्हाला कळतं आहे लहान आर्क म्हणजे, परंतु मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला काय जाणवतं याला इम्पॉर्टन्स नाही आहे, त्याचं तुम्हाला प्रॉपर डिस्क्रिप्शन करता आलं पाहिजे. म्हणून आपण काय करणार, ए एक्स बीचं मेजर काढणार. आर्कचं मेजर म्हणजेच त्याचे एंड पॉईंट्स जे आहेत, आता ह्या आर्कचे एंड पॉईंट्स कोणते आहेत ए आणि बी, ते तुम्ही सीला जॉईन करा म्हणजे ए सी बी हा जे मेजर तयार होईल दॅट इज द मेजर ऑफ दिस आर्क. बघा मेजर ऑफ मायनॉर आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. बघा हा जो मायनॉर आर्क आहे ना, इथे बघा मेजर ऑफ आर्क, कुठला आर्क आपण म्हणूया मायनॉर आर्क, मेजर ऑफ मायनॉर आर्क म्हणजेच कुठलं, दॅट इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क. आपल्या या फिगरच्या बाबतीत आपण बोलतोय मेजर ऑफ आर्क ए एक्स बी, बरोबर ना. सो इट इज इक्वल टू मेजर ऑफ
अँगल ए सी बी, सेंट्रल अँगल जो आहे त्याचं मेजर. आणि मग मेजर ऑफ मेजर ऑफ स्पेलिंगमध्ये गोंधळ होतो. मेजर ऑफ मेजर आर्क. आपण काय म्हटलं, हा मायनॉर आर्क आहे आणि हा मेजर आर्क आहे. म्हणजे त्या सिकॅन्टमुळे जे दोन भाग झाले त्यातल्या सेंटर ज्या भागामध्ये आहे तो मेजर आर्क आणि सेंटर ज्या भागामध्ये नाही तो मायनॉर आर्क. मग मायनॉर आर्कचं मेजर कसं काढायचं हे आपण डिफाईन केलं. म्हणजे काय डिफाईन केलं आपण, ए एक्स बी हा जो आर्क आहे तो माझा मायनॉर आर्क आहे. त्याचे एंड पॉईंट्स कोणते आहेत, ए आणि बी. मग ते तुम्ही सेंटरला जॉईन करा म्हणजे तुमचा सेंट्रल अँगल तयार झाला. तो सेंट्रल अँगल त्याचा तुम्हाला मेजर मोजता येईल ना, तुम्ही कोनमापक घेऊन हे मोजू शकता. मग हे जे मेजर आहे अँगल ए सी बीचं जे मेजर आहे तेच या आर्कचं मेजर आहे. मग मेजर ऑफ मेजर आर्क ए वाय बी हे मला कसं सांगता येईल, तर संपूर्ण सर्कलचं मेजर किती असणार, 360. एक पूर्ण रोटेशन म्हणजे 360. त्यामुळे 360 डिग्रीज मायनस मेजर ऑफ मायनॉर आर्क हे तुम्हाला मेजर आर्कचं मिळणार. म्हणजे समजा हा इथला जो अँगल आहे हा समजा किती असेल, समजा तुमचा असं म्हणूया आपण तो 85 डिग्रीज आहे. म्हणजे समजा असं घडलं की मेजर अँगल ए सी बी इज 85 डिग्रीज. तर मी काय म्हणणार, इट मीन्स मेजर आर्क, कुठला आर्क, ए एक्स बी इज इक्वल टू 85 डिग्रीज. आणि मग त्यामुळे काय होईल, मेजर आर्क ए वाय बी म्हणजे हे ए वाय बी ते काय होणार, तर 360 वजा 85 म्हणजे जे काही येईल उत्तर ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मुद्दा काय आहे की वेनेवर आय नो मेजर ऑफ मायनॉर आर्क आय कॅन कॅल्क्युलेट मेजर ऑफ मेजर आर्क. तिथे मेजर म्हणजे MAJOR हे स्पेलिंग आणि हे माप या अर्थाने म्हणजे मेजर ऑफ किती अंशाचा तो कोन आहे. तर समजा हा जो अँगल आहे सेंट्रल अँगल, हा जो सेंट्रल अँगल आहे तो समजा 85 अंशाचा असेल तर हा जो आर्क आहे ए एक्स बी ज्याला आपण मायनॉर आर्क म्हणतो त्याचं माप किती असणार, द मेजर ऑफ दिस मायनॉर आर्क इज 85 डिग्रीज. आणि मग ह्याचं मेजर किती असणार, 360 वजा 85 बरोबर ना. म्हणजे किती होतील बघा, 360 म्हणून 60 गेले म्हणजे 275 ती 85 275 आणि 85 360 होतात. म्हणजे हे 275 अंश असेल कशाचं, या आर्कचं मेजर. त्यामुळे या पर्टिक्युलर पार्टमध्ये त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की व्हॉट इज मेंट बाय सेंट्रल अँगल, व्हॉट इज मेंट बाय से मायनॉर आर्क, व्हॉट इज मेजर आर्क, बेसिकली व्हॉट इज आर्क ऑफ द सर्कल. मग त्याला मेजर आर्क कधी म्हणायचं, मायनॉर आर्क कधी म्हणायचं, सिकॅन्टमुळे सर्कलचे कसे दोन भाग होतात, या गोष्टी त्यांनी या पार्टमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता पुढे बघा, इथे त्यांनी लेटस लर्नमध्ये काही गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत बघा. इथे हे झालं. ओके, लेटस लर्नमध्ये त्यांनी आता म्हटलं आहे की व्हॉट इज मेंट बाय कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स. बघा आपल्याला ह्या सर्व सवयी आता लागल्या पाहिजेत. तुम्ही आर्क म्हणजे काय हे डिफाईन केलं, मेजर आर्क म्हणजे काय, मायनॉर आर्क म्हणजे काय, त्या आर्कचं मेजर म्हणजे काय असतं हे तुम्ही सर्व शिकला. मग आता एखाद्या सर्कलमध्ये किती आर्क्स असू शकतात, 2, 3, 10, 15 कितीही आर्क्स असू शकतात. सर्कल तुम्ही काढल्यानंतर बघा कसं आहे की एक समजा तुम्ही सर्कल काढलं, हे नीट लक्षात घ्या, या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे समजा मी सर्कल काढलं. ओके, आता काय होणार, त्या सर्कलचं हे समजा सेंटर असेल सी, हे समजा सेंटर घेतलं तर इथे तुम्ही बघा हे असं तुम्ही बघा, इथे समजा मी ए घेतला, इथे एक्स घेतला आणि इथे बी घेतलं तर ए एक्स बी हा एक आर्क झाला. नंतर इथे वाय घेतलं, इथे मी काहीतरी पी घेतलं समजा तर बी वाय पी हा दुसरा आर्क झाला. इथे पण समजा मी काहीतरी एस टी आणि यू घेतलं तर एस टी यू हा तिसरा आर्क झाला. बरोबर ना, ए एक्स बी. मग आता ह्या ए एक्स बीचं मेजर काय, तर तुम्ही सेंटरला हे जॉईन करणार ए आणि बी.
BYP याचं मेजर काय, तर त्याचे जे एंड पॉईंट्स आहेत ते तुम्ही सेंटर लावा. इथे काहीतरी एक अँगल असेल, इथे अँगल असेल, समजा हा θ1 असेल, हा अँगल θ2 असेल. तसंच STUचं मेजर काय, तर तुम्ही एस आणि सेंटर जॉईन करणार, यू आणि सेंटर जॉईन करणार. इथे जे मेजर असेल θ3 समजा, ते ह्या आर्कचं मेजर आहे. म्हणजे प्रत्येक आर्कला वेगवेगळी मेजर्स असणार. मग ज्या दोन आर्कची मेजर सेम असतात दे आर कॉन्ग्रुएंट आर्क्स. बघा, वेन टू co-planar figures coincide with each other, they are called congruent figures. Okay, we know that two angles of equal measures are congruent. म्हणजे आपण कॉन्ग्रुएन्सी बाबत काय काय शिकला की ट्रँगल कधी कॉन्ग्रुएंट असतात, सेगमेंट कधी कॉन्ग्रुएंट असतात, नंतर अँगल्स कधी कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात घ्या, ही एक आपल्याला सवय लागली पाहिजे. कॉन्ग्रुएंट हा कन्सेप्ट आला की मी कुठल्या कुठल्या फिगर्स कॉन्ग्रुएंट म्हणतो, कुठल्या कुठल्या फिगर्स मी सिमिलर आहेत असं म्हणतो. समजा दोन चौरस मी घेतले स्क्वेअर्स की ज्यांची साईड 5 सेंटीमीटर्स आहे. एक स्क्वेअर समजा त्याला स्क्वेअर S1 असं नाव दिलं, दुसरा स्क्वेअर S2 म्हटला. कसा आहे स्क्वेअर, तर हा 5 सेंटीमीटरचा आहे, प्रत्येक बाजू लांबी त्याची पण 5 सेंटीमीटर आहे. तर हे दोन्ही स्क्वेअर्स कॉन्ग्रुएंट असणार. आपल्याला कॉन्ग्रुएन्स ऑफ स्क्वेअर्स, कॉन्ग्रुएन्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स नाही शिकायचे, पण कॉन्ग्रुएन्स ऑफ द ट्रँगल आपल्याला शिकायचं. ॲक्च्युअली ट्रँगल इज ऑल्सो क्वाड्रिलॅटरल. ट्रँगल इज नॉट क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन झाला, एक्स्ट्रीमली सॉरी. ट्रँगल ही एक बहुभुजाकृती आहे, 3 बाजू आहेत त्याला. पंचकोन ही बहुभुजाकृती आहे, पेंटॅगॉन, हेक्झॅगॉन बहुभुजाकृती आहे, तशी ट्रँगल आहे. मग दोन ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट कधी असतात, तर त्या ट्रँगलमध्ये कुठलाही ट्रँगल हा मी कसा ओळखतो, त्याला 3 बाजू असतात, 3 अँगल्स असतात. तसंच दोन ट्रँगल जे आहेत त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स इक्वल लेंथच्या आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगल्स पण इक्वल मेजरचे आहेत. तर आपण म्हणतो की ते दोन ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट कधी म्हणतो, वेन एव्हर दे आर हॅव्हिंग सेम मेजर्स. दोन सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट कधी म्हणतो, वेन दे आर हॅव्हिंग सेम लेंथ. तसंच इथे दोन आर्क्स कधी कॉन्ग्रुएंट, तर त्या दोन्ही आर्क्सचा मेजर सेम. बघा इथे त्यांनी आता हे जे आपणाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की आपणाला ते नीट समजावून घ्यावं लागेल. समजावून घेणं हा विषय आपल्या हातात आहे. बाकी मग तुम्हाला प्रॅक्टिसने त्या गोष्टी आणखी पुन्हा नीट चांगल्या डेव्हलप करता येतील. त्यामुळे काय होतं बघा, तुम्ही आता असं करणार की आपणाला असं आता शोधायचं आहे की व्हॉट इज मेंट बाय टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. बघा इथे त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. मी तुम्हाला मागेच सांगितलं या सर्व ॲक्टिव्हिटीज फार महत्त्वाच्या आहेत. जसं हे मी फिगर काढली आहे तशी. ठीक आहे, आता काय म्हटलं आहे बघा त्यांनी, ड्रॉ 2 सर्कल्स विथ सेंटर C. बघा अशी 2 सर्कल्स त्यांनी काढली आहेत. ही एकमेकांना कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आहेत, एकमेकांना नव्हे, ही कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आहेत. याची रॅडियस लहान आहे, त्याची रॅडियस मोठी आहे. ठीक आहे, मग ड्रॉ अँगल DCE. म्हणजे बघा इथे जर तुम्ही काढलं, C हे सेंटर आहे, म्हणजे DCE इंटरसेक्ट द इनर सर्कल इट पॉईंट्स A आणि B. मग हे एक सर्कल आहे आणि हे एक 2 वेगवेगळी सर्कल्स आहेत. मग इथे जो आर्क आहे AC, म्हणजे हा जो आर्क आहे AB या सर्कलवरचा, त्याचं सेंटरबरोबर अँगल किती अंशाचा दिला आहे त्यांनी, 70. आणि DE हे जेव्हा सेंटरला जॉईन करतात तिथे सुद्धा 70 आहे. म्हणजे या आतल्या सर्कलमध्ये बघा, आतल्या सर्कलमध्ये AB हा जो आर्क आहे त्याचा सेंट्रल अँगल 70 अंशाचा आहे आणि DEचा पण 70 अंशाचा आहे. डू यू नोटिस दॅट मेजर ऑफ आर्क AB अँड DE आर द सेम? येस, दे आर 70 डिग्रीज. डू दे कोइन्साइड? नो. ते कोइन्साइड कसे होणार? हा समजा आर्क उचलला मी इथून काढला आणि याच्यावर ठेवला, ते सेम होईल का सांगा? ही लेंथ जर समजा अगदी आपण मोजली, दोरा वगैरे लावून असा तो तिरपा दोरा करून ते सर्व ठेवलं आणि मग तो दोरा सरळ करून मी त्याचं लेंथ मोजली, तर ती लेंथ DE पेक्षा कमीच असणार, नॅचरल आहे. डोळ्याने पण आपल्याला दिसतंय DE इज ग्रेटर दॅन दिस. म्हणजे हे कोइन्साइड नाही होत, बरोबर ना? म्हणून आपल्याला काय म्हणायचं आहे की 2 आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रॅडियाय आर इक्वल. हा जो आर्क आहे ना त्या सर्कलची रॅडियस काय आहे, CA, आणि हा जो आर्क आहे AB, आणि हा जो इथे आर्क आहे D पासून E पर्यंत, ते मोठं सर्कल आहे, त्याची रॅडियस किती आहे, CD. मग CA आणि CD ह्या वेगवेगळ्या त्रिज्या आहेत, म्हणून ते आर्क्स कॉन्ग्रुएंट नाहीत. म्हणून काय डेफिनेशन आपण लिहिणार,
दोन आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे काय, त्या आर्कचा सेंट्रल अँगल सेम पाहिजेच. नॅचरली इथे पण सेंट्रल अँगल सेम होता, पण म्हणून ते कॉन्ग्रुएंट होते का, नाही. दुसरा मुद्दा काय आहे, त्यांच्या रॅडियाय इक्वल पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही असं केलं, बघा इथे समजा तुम्ही असं केलं, आपण एक लहानशी डायग्राम काढूया म्हणजे कळेल. इथे मी एक सर्कल काढलं, ओके, आणि तसंच मी एक दुसरं सर्कल काढलं. समजा हे इथे दुसरं सर्कल काढलं, सेम आहेत असं आपण समजूया, कदाचित नसतील दिसत सेम, पण समजा हे सेम आहेत. ओके, आता हे वाटतंय आपल्याला सेम सर्कल्स. तर इथे आता काय होणार बघा, याची समजा ह्याचं सेंटर C1 आहे, याचं C1 समजा, ओके, आणि याचं सेंटर समजा C2 आहे. तर ही जी रॅडियस आहे ही समजा 5 सेंटीमीटर असेल, ही रॅडियस पण 5 सेंटीमीटर असेल, ओके. तर मग इथे समजा मी एक पॉईंट घेतला, इथे तसाच एक पॉईंट घेतला, तर हे समजा AXB असा आर्क आहे आणि इथे समजा PQR असा आर्क आहे. ॲक्च्युली हे आर्क्स वेगवेगळ्या सर्कलवर आहेत, परंतु त्या दोन्ही सर्कलच्या रॅडियस सेम आहे, म्हणून ही दोन्ही सर्कल्स आधी कॉन्ग्रुएंट आहेत. हां, हे एक मुद्दा लक्षात घ्या. मगाशी आपण सेगमेंट्स कधी कॉन्ग्रुएंट, ट्रायंगल कधी कॉन्ग्रुएंट, नंतर अँगल्स कधी कॉन्ग्रुएंट बघितलं, तसंच सर्कल्स कधी कॉन्ग्रुएंट. सर्कल्स, टू डिफरंट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट वेन दे हॅव सेम रॅडिया. त्या सर्कलची रॅडियस 5 आहे आणि ह्या सर्कलची रॅडियस 4 आहे. यू कॅनॉट मीन्स दे आर नॉट कॉन्ग्रुएंट देन. सर्कल्स कधी कॉन्ग्रुएंट असतील, ज्यावेळी त्यांच्या त्रिज्या समान असतील. मग इथे त्रिज्या समान असलेली ही वर्तुळ आहेत. या समजा वर्तुळाला मी कॅपिटल C1 म्हटलं, याला कॅपिटल C2 म्हटलं, तर ह्या त्रिज्या समान आहेत, म्हणून मग ह्यांची रॅडियस आणि ह्यांची रॅडियस सेम असल्यामुळे आता ह्या कॉन्ग्रुएंट झाल्या, सर्कल्स कॉन्ग्रुएंट झाली. मग आता हे जे PQR हा तो त्याच्यावरचा आर्क आहे, त्याचा सेंट्रल अँगल समजा थीटा आहे आणि ह्याचा AXBचा सेंट्रल अँगल पण तोच आहे समजा थीटा. तर मी काय म्हणणार, ही दोन्ही जे आर्क्स आहेत AXB आणि PQR दे आर कॉन्ग्रुएंट. का कॉन्ग्रुएंट आहेत, तर त्यांचा सेंट्रल अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि त्यांच्या रॅडियाय सेम आहे. या दोन्ही सेम रॅडियायमधल्या सर्कलचे आहेत, म्हणून इथे डेफिनेशन बघा, टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रॅडियाय आर इक्वल. या आर्कची रॅडियस काय आहे 5 सेंटीमीटर, या आर्कची रॅडियस काय आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे देअर रॅडियाय आर इक्वल आणि त्यांचा सेंट्रल अँगल इक्वल आहे. मेजर ऑफ आर्क, इथे मेजरचं स्पेलिंग काय, MEASURE. मेजर ऑफ आर्क म्हणजेच मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. त्यामुळे ह्या संपूर्ण लेक्चरमध्ये मी तुम्हाला दोन आर्क्स, आधी आर्क म्हणजे काय, मायनॉर आर्क म्हणजे काय, मेजर आर्क म्हणजे काय, सेंट्रल अँगल म्हणजे काय, मेजर ऑफ द आर्क म्हणजे काय, आणि व्हेन टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, एवढा सर्व गोष्टी आपण डिस्कस केल्या. नीट ऐका हे लेक्चर पुन्हा पुन्हा. आणि त्यावेळी आपण असं लिहिणार, बघा इथे लिहिलंय बघा, आर्क्स DE अँड आर्क्स GF आर कॉन्ग्रुएंट अँड इट इज रिटन ॲज आर्क DE कॉन्ग्रुएंट टू आर्क GF. त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचा विषय सुरू झाला आता सर्कल या चॅप्टरमधला, आर्क्स आणि त्या संदर्भातला अभ्यास. लक्षात घ्या तुम्ही, हे सर्व नीट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण पुढच्या सर्व जी काही थिअरी आपण सर्कल या चॅप्टरमध्ये मांडणार आहोत ती या कन्सेप्टवर आधारित आहे की व्हॉट इज द मेजर ऑफ द आर्क. ठीक आहे, थँक्यू. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय.